सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या जी सायबर क्राईम आणि ऑनलाईन फ्रॉड ही शृंखला सुरू केलेली आहे त्यातील आजची ही पुढची कडी मी सादर करत आहे. लेखन आहे श्री सुनील जाधव, जे पुण्याला राहतात त्यांचं. सुनील जाधव हे 2001 पासून या विषयावरती समाजजागृती करत आहेत. खूप काम केलेलं आहे त्यांनी या संदर्भात. गेली 3 वर्ष तर ते अनेक सेमिनार्स ऑर्गनाईज करत आहेत. तसंच पोलीस अकॅडमी नाशिक येथे एक्सटर्नल ज्युरी म्हणून काम करतात आणि MIT कॉलेज पुणे येथे पण फाईन आर्ट्स, डिजिटल आर्ट, ग्राफिक आर्ट, फोटो आर्ट अशा विषयांसाठी सुद्धा ते एक्सटर्नल ज्युरी म्हणून काम करत आहेत. तर आजचा भाग जो मी वाचतेय तो लिहिलेला आहे सुनील जाधव यांनी, आणि म्हणजे शब्दांकन त्यांचं आहे, आवाज माझा आहे. तर सुरू करते. आजच्या युगात माणूस जितका डिजिटल झाला आहे तितकाच तो एकटा आणि असुरक्षितही झाला आहे. एक छोटासा मोबाईल आता केवळ संवादाचं साधन राहिलेलं नाही, तर तो माणसाच्या आयुष्याची तिजोरी झाला आहे. त्या तिजोरीची किल्ली म्हणजे आपले OTP, आपला पासवर्ड, तीच आपली ओळख आणि आपला विश्वासही. हीच तिजोरी जर फोडली गेली तर माणसाचं केवळ आर्थिक नुकसान होतं असं नाही, तर मानसिकदृष्ट्या सुद्धा अगदी पूर्णपणे तो कोसळतो. आज जी कथा सांगणार आहे ती आहे सुनील आणि त्यांची आई सुनंदाबाई यांची, ज्यांच्या घरात एका फोन कॉलनं शांतता हिरावून घेतली. सुनंदाबाई वय वर्ष 60, गावाकडच्या छोट्याशा घरात राहणाऱ्या, आयुष्यभर ज्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं, अतिशय स्वाभिमानी बाई, खूप शिस्तप्रिय. निवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य साधं, शांत आणि मर्यादित होतं. सकाळी लवकर उठायचं, देवपूजा करायची, अंगण झाडायचं, भाजी चिरायची, वर्तमानपत्र वाचायचं आणि दुपारी त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलमधून आपल्या नातवंडांशी व्हिडिओ कॉलवरती गप्पा मारायच्या. यात त्यांचा दिवस संपत असे. त्यांनी कधी मोठ्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. त्यांचं सर्वस्व म्हणजे त्यांचं पेन्शन, त्यांची थोडीशी बचत होती ती, आणि त्यांचा मुलगा सुनील. सुनील शहरात नोकरी करत होता, पण आठवड्याच्या अखेरीस आईकडे येत असे. त्यांनीच आईला स्मार्टफोनही दिला होता. आई, काळाबरोबर राहायला शिक, असं तो नेहमी म्हणायचा. सुरुवातीला त्या घाबरत, पण हळूहळू त्यांनी ते शिकून घेतलं. देवाचे व्हिडिओ, भजन, स्वयंपाकाचे व्हिडिओ, नातवंडांचे फोटो, हे सगळं बघता बघता मोबाईल त्यांचा अगदी सख्खा सोबती झाला. त्यांना वाटायचं, मी कुणाला फसवत नाही, मी कुणाचं काही वाईट करत नाही, मग मला कोण फसवेल. तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला. सकाळी दूध दिलं, त्या मुलाशी गप्पा मारल्या, मग शेजारणीशी गप्पा मारल्या, चहा झाला. स्वयंपाक करत असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. त्यांच्या मनात विचार आला, हा कोणाचा नंबर असेल? माझ्या मुलाचा किंवा नातवंडांच्यापैकी कोणाचा पण नाही आहे. पण तरी त्यांनी उचलला. नमस्कार मॅडम, मी बँकेच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय. तुमच्या खात्याची KYC अपडेट नाही आहे. आज संध्याकाळपर्यंत अपडेट केली नाही तर खातं फ्रीज होईल. आवाजात आत्मविश्वास आणि शब्दात अधिकार. सुनंदाबाईंच्या मनात खूपच भीती वाटली त्यांना. अरे बापरे, माझं पेन्शनचं खातं आहे आणि ते बंद झालं तर?
असं त्यांच्या तोंडून पटकन निघून गेलं. म्हणूनच आम्ही कॉल केलाय मॅडम, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला. फोनमधील आवाज म्हणाला, मी एक लिंक पाठवतो, ती उघडा, माहिती भरा, 2 मिनिटात काम हो. स्क्रीनवर उघडलेलं पेज अगदी खऱ्या बँकेच्या पेजसारखं होतं. त्यांनी खाते क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल नंबर सगळं भरलं. काही क्षणात OTP आला. हां मॅडम, OTP सांगा. त्या क्षणी त्यांनी काहीही विचार न करता तो सांगून टाकला. कारण त्यांच्या मनात भीती होती आणि त्यांना घाई पण होती की आपलं पेन्शन अकाउंट बंद व्हायला नको. 5 मिनिटात 3 व्यवहार झाले. मोबाईलवर मेसेज आले. त्यांनी स्क्रीन बघितली आणि त्यांचे हात थरथरले. 45,000 रुपये गेले होते. त्या खुर्चीत बसून रडू लागल्या. हे काय केलं मी? असे कसे माझे घामाचे अगदी निढळ्या म्हणजे काम करून मी पैसे मिळवले होते, ते सगळे गेले माझे पैसे. घाबरत घाबरत त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सुनीलला फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं. आजच्या डिजिटल जमान्यात मोबाईल हातात आला की आपण सुरक्षित आहोत असा भ्रम आपल्याला असतो. पण प्रत्यक्षात तोच मोबाईल अनेक घरात भीती, अश्रू आणि अपराध भावना घेऊन येतो. सुनीलला हे तेव्हा कळलं जेव्हा त्याच्या 60 वर्षांच्या आई सुनंदाबाई यांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. पण ही कथा केवळ फसवणुकीपुरती मर्यादित नाही बरं का. ती आहे एका मुलाच्या लढ्याची, व्यवस्थेतील अडचणींची आणि समाज जागृतीची. सुनंदाबाईंच्या खात्यातून पैसे गेल्याचं कळताच सुनीलनं आधी स्वतःला सावरलं. आईच्या डोळ्यातल्या अपराध भावनेनं त्याचं काळीच तुटलं होतं. आई, अगं तू काहीच चुकीचं केलं नाहीस. ज्यांनी तुला हा फोन केला ना त्यांनी गुन्हा केलाय असं तो पुन्हा पुन्हा सांगत होता. पण त्याला माहीत होतं की भावनांपेक्षा कृती महत्त्वाची आहे. लगेच त्यांनी बँकेच्या हेल्पलाईनवर कॉल केला. अनेक वेळा कॉल ड्रॉप झाले. लाईन व्यस्त होती, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर एका अधिकाऱ्याशी बोलून त्यांनी खातं, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सगळं ब्लॉक करून घेतलं. मग त्यांनी 1930 म्हणजे 1930 या सायबर हेल्पलाईनवर कॉल केला. तिथे तक्रार नोंदवताना प्रत्येक व्यवहाराची वेळ, रक्कम, लिंक, फोन नंबर सांगावा लागला. त्याला एक तक्रार क्रमांक देण्यात आला. तो क्रमांक त्यांनी वहीत लिहून ठेवला, कारण पुढील सर्व प्रक्रिया त्याच्यावर आधारित होती. दुसऱ्या दिवशी तो आईला घेऊन बँकेत गेला. तिथे काउंटरवरून इकडून तिकडे फिरता फिरता काही अधिकारी त्यांच्याशी सहानुभूतीने बोलले. काहींनी तुम्हीच OTP दिला म्हणून असं झालं असा सूर लावला. सुनीलला राग आला, पण तो शांत राहिला. त्यांनी सगळे पुरावे दिले, SMS, कॉल लॉग, लिंक. अखेर बँकेनं व्यवहारांवर फ्रॉड मार्क टाकला आणि तपास सुरू केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात FIR नोंदवली. तिथेही प्रश्न, कागदपत्र, प्रतीक्षा. पण सुनीलनी हार मानली नाही बरं का. cybercrime.government.in यावर त्यांनी सविस्तर तक्रार केली. प्रत्येक तपशील अपलोड केला. त्यानंतर तो नियमितपणे केसचा स्टेटस तपासत राहिला. या सगळ्यात सुनंदाबाई मात्र खूप खचल्या होत्या. त्यांना सारखं अपराधी वाटत होतं. रात्री झोप लागत नव्हती. सुनीलनं त्यांना खूप समजावलं, त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांचा आत्मविश्वास त्यांना परत मिळवून दिला. 7 दिवसांनी बँकेतून कॉल आला. सगळे पैसे काही मिळाले नाहीत, त्यातील 30,000 रुपये परत मिळाले, उरलेले गेले. पण सुनीलसाठी हा केवळ आर्थिक प्रश्न नव्हता. त्यांनी ठरवलं, ही गोष्ट इथेच थांबू देणार नाही.
तो आपल्या ओळखीच्या लोकांना मॉर्निंग वॉक करताना, कॉलनीत, मंदिरात, शाळेत सगळीकडे जाऊन ही कथा सांगायला लागला. लोकांना OTP, लिंक, QR कोड याबद्दल सावध करू लागला. सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या. हळूहळू तो समाज जागृतीचा आवाज बनला. आज तो म्हणतो, एक माणूस जरी वाचला ना तरी माझी आई फसवली गेली याचं दुःख जरा कमी होईल. मंडळी, ही कथा केवळ सुनील आणि सुनंदाताईंची नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची आहे. जागृत राहा, सावध राहा. असं काहीही प्रकार जर घडला तर आपल्याला स्वतःला केवळ अपराधी न मानता, किंवा आता मी 4 लोकात कसं तोंड दाखवू, लोक मला काय म्हणतील, की असा कसा मी फसवला गेलो, असं मनात न आणता योग्य ती कारवाई करायची. हेच याच्यासाठी खरं सडेतोड उत्तर असेल. मंडळी, आणखीन एक घटना माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर झालेली आहे. सुनंदाताई इथं वयाने मोठ्या होत्या, छोट्या गावात राहत होत्या. पण आज ही जी दुसरी घटना मी सांगतेय ती मुलगी स्वतः CA झालेली आहे, बँकेमध्ये नोकरी करत होती आणि तिला एकदम बँकेत काम करत असताना एक फोन आला. असंच OTP मागितला गेला. कामात होती म्हणा किंवा काय म्हणा, त्या लोकांच्या आवाजात एवढा आत्मविश्वास आणि एवढी जरब असते की आपण पटकन त्याला प्रत्युत्तर देतो. तिने OTP सांगून टाकला. 2 मिनिटात तिच्या खात्यातून एक 20-25 हजार काहीतरी रक्कम गेली. पण तेवढ्यात ती भानावर आली. तिला कळलं की अरे ही गडबड झाली आहे काहीतरी. बँकेतच होती, CA झालेली होती, सुशिक्षित होती. लगेच तिने योग्य ती कारवाई केली. आपलं जे खातं होतं बँकेचं ते फ्रीज केलं. त्याच्यामुळे आणखीन पुढे काही तिच्या खात्यातनं रक्कम कमी झाली नाही. आणि नंतर अर्थातच मनामध्ये ही अपराधी भावना तर आलीच आली की आपण एवढ्या शिकल्या सवरलेल्या असूनसुद्धा आपण फसवले गेलो. पण तरी देखील योग्य ती कारवाई केली. लगेच तिने आपल्या नवऱ्याला फोन केला, आपल्या घरातल्या लोकांना फोन केला, बँकेतल्या सगळ्या लोकांना विचारलं आणि योग्य ती कारवाई करून तिने सायबर क्राईमवरती तक्रार नोंदवली. 1930वरती फोन करून तिथे तक्रार नोंदवली आणि तिचे पण ते सगळे पैसे तिला 4-5 दिवसांनी परत मिळाले. पण घाबरून जायचं नाही आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी चुकायचं पण नाही, हे अगदी सातत्याने लक्षात ठेवायचं. मंडळी, वारंवार मी हे तुम्हाला सांगत असते की सावधान राहा, जागृत राहा, योग्य ती कारवाई करायला चुकू नका. कदाचित तुम्हाला वाटेल की पुन्हा पुन्हा हेच काय ऐकत आहे, पण अतिशय महत्त्वाचं आहे हे. कारण त्यावेळेला आपली परिस्थिती असा फोन कॉल आल्यानंतर अशी होते की आपल्याला काही सुचत नाही आणि आपण पटकन OTP देऊन टाकतो. आणि त्याच्यानंतर आपल्यालाच लाज वाटते की अरे आपण कसे असे फसवले गेलो. पण घाबरायचं नाही, हे लक्षात ठेवा. मदत घ्या लोकांची आणि हा प्रकार घडलेला आहे त्याला सामोरं जा. जितक्या लवकर तुम्ही ॲक्शन घ्याल तितके तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. पुढच्या रविवारी आणखीन एखाद्या अशा छानशा पोस्टसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.